नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 10 मार्च 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे कोणत्या मोहिमेचे लॉन्चिंग केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, क्रिएट ऑन इंडिया मोहीम. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे क्रिएट ऑन इंडिया मोहीम या मोहिमेचे लॉन्चिंग केलेले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या नॅशनल क्रिएटर अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला, त्यामध्ये कल्चरल अँबॅसेडर ऑफ द अवॉर्ड मैथिली ठाकूर यांना मिळालेला आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया. नीती आयोगाच्या नीती फॉर स्टेट या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच कोणाच्या हस्ते झालेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अश्विनी वैष्णव. मित्रांनो, नीती आयोगाच्या नीती फॉर स्टेट या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालेले आहे. तर केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते नुकतेच नीती आयोगाच्या नीती फॉर स्टेट उपक्रमाचे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. मित्रांनो, अश्विनी वैष्णव यांच्याकडे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री हे खाते आहे. तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खालीलपैकी कोणाची राज्यसभेच्या नामनिर्देश सदस्यपदी निवड केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, सुधा मूर्ती. मित्रांनो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुधा मूर्ती यांची राज्यसभेत सांसद म्हणून ही नियुक्ती केलेली आहे. मित्रांनो, सुधा मूर्ती यांना भारत सरकारने 2023 या वर्षी पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित केलेले आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. राज्यात कोणता नवीन ग्रीनफील्ड महामार्ग विकसित करण्यात येणार आहे? यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात करार करण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पुणे ते छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, राज्यात पुणे ते छत्रपती संभाजीनगर नवीन ग्रीनफील्ड महामार्ग विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार हा करण्यात आलेला आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात विकसित करण्यात येणारा नवीन ग्रीनफील्ड राष्ट्रीय महामार्ग पुणे ते छत्रपती संभाजीनगरची लांबी असणार आहे 230 किलोमीटर एवढी. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत जगात भारत देश कितव्या क्रमांकावर आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, दुसरा. मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत जगात भारत देश हा दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. तर पहिल्या क्रमांकावर आहे चीन हा देश. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. आयुर्वेद क्षेत्रातील कर्तृत्व संशोधन प्रचारासाठी देण्यात येणारा रत्न सन्मान पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, संतोष नेवपूरकर. मित्रांनो, आयुर्वेद क्षेत्रातील कर्तृत्व संशोधन प्रचारासाठी देण्यात येणारा रत्न सन्मान पुरस्कार हा संतोष नेवपूरकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर चला आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. सी डिफेन्स युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अमेरिका. मित्रांनो, सी डिफेन्स युद्ध अभ्यास हा भारत आणि अमेरिका देशात आयोजित करण्यात येणार आहे. मित्रांनो, सी डिफेन्स युद्ध सराव भारतात पोर्ट ब्लेअर येथे आयोजित करण्यात येणार आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया.
पॅराशूटिंग विश्वचषक 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 भारत. मित्रांनो, पॅराशूटिंग विश्व कप 2024 भारत देशात आयोजित करण्यात येणार आहे. तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकावणारा कोणता खेळाडू आशियातील पहिला फलंदाज ठरलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रोहित शर्मा. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकावणारा रोहित शर्मा खेळाडू आशियातील पहिला फलंदाज ठरलेला आहे. तर चला मित्रांनो नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. पहिल्या नॅशनल क्रिएटर अवॉर्डमध्ये ग्रीन चॅम्पियन कॅटेगरीमध्ये कोणाला अवॉर्ड मिळालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पंखती पांडे. पहिल्या नॅशनल क्रिएटर अवॉर्डमध्ये ग्रीन चॅम्पियन कॅटेगरीमध्ये पंखती पांडे यांना हा अवॉर्ड मिळालेला आहे. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. CISFचा स्थापना दिवस कधी असतो? मित्रांनो, CISFचा स्थापना दिवस ऑप्शन क्रमांक 3 10 मार्च या दिवशी असतो. मित्रांनो, CISFचा उल्लेख झाला तर आपण CISFचा फुल फॉर्म देखील जाणून घेऊया. तर CISFचा फुल फॉर्म आहे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स. CISFचे महानिर्देशक म्हणजे DG आहे नीना सिंह. या पहिल्या महिला देखील पॉइंट लक्षात असू द्या. तर मित्रांनो, या CISFची स्थापना ही 10 मार्च 1969 मध्ये झालेली आहे. मित्रांनो, या CISFचे ब्रीदवाक्य आहे प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी. हा देखील पॉइंट लक्षात असू द्या. मित्रांनो, स्थापना ही 10 मार्च 1969 मध्ये झालेली आहे. तर मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. हे सर्व पॉइंट या CISF बद्दल तुम्ही लक्षात असू द्या. तर मित्रांनो, आपण मार्च महिन्याचे सर्व दिनविशेष देखील बघून घेऊया, कारण प्रत्येक पेपरमध्ये दिनविशेषवर हा प्रश्न असतोच. त्यामुळे दिनविशेष देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तर चला एक एक करून आपण मार्च महिन्याचे सर्व दिनविशेष बघून घेऊया. 1 मार्चला असतो शून्य भेदभाव दिवस, जागतिक नागरिक संरक्षण दिवस. तर 3 मार्चला असतो जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला असतो राष्ट्रीय सुरक्षा दिन आणि कर्मचारी प्रशंसा दिन. 8 मार्चला असतो आंतरराष्ट्रीय महिला दिन. 9 मार्चला असतो जागतिक किडनी दिवस. 10 मार्चला असतो CISFचा स्थापना दिवस. 15 मार्चला असतो जागतिक ग्राहक हक्क दिन. 16 मार्चला असतो राष्ट्रीय लसीकरण दिन. 18 मार्चला असतो जागतिक झोपेचा दिवस. 20 मार्चला असतो जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्चला असतो जागतिक कविता दिन आणि जागतिक वनीकरण दिन. 22 मार्चला असतो जागतिक जल दिन. 23 मार्चला असतो जागतिक हवामान दिन. 24 मार्चला असतो जागतिक क्षयरोग TB दिवस. तर 27 मार्चला असतो जागतिक रंगभूमी दिन. मित्रांनो, आपण हे सर्व मार्च महिन्याचे दिनविशेष बघितले. तुम्ही ते आपल्या करंट अफेअरच्या बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. यावर कुठल्या ना कुठल्या पेपरमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. मित्रांनो, टाइमपास करू नका. आता येत्या आगामी पेपरची तयारी ही तुम्ही जोरदार करा आणि रोजच्या रोज आपण घेत असलेले करंट अफेअरचे प्रश्नही एका वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि त्या वहीला आठवड्यातून एकदा तरी रिव्हिजनही देत चला. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल आणि व्हिडिओमधील प्रश्न देखील तुम्हाला इम्पॉर्टंट वाटत असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढंच आहे. ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येत्या आगामी पेपरमध्ये मागे राहता कामा नये. पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.